हार्ट टॉक बाय आनंदी या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. माझ्या चॅनलवर आपल्याला नवनवीन मराठी कथा ऐकायला मिळतील. इथे सादर करत असलेल्या कथा या माझ्या स्वरचित आहेत. या कथा आपल्याला प्रतिलिपी या प्लॅटफॉर्मवरही वाचण्यासाठी उपलब्ध आहेत. आपल्या सुरू असलेल्या कथेचं नाव आहे तुम ही तो हो, भाग 9. लेखिका आनंदी शेडगे. कथा सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग आपण आपल्या कथेला सुरुवात करूया. म्हणजे तू नक्की काय करणार आहेस? तू अर्जुन दातारशी लग्न करण्याचा तर विचार करत नाहीस ना? महेंद्र शिर्के यांनी काळजीने विचारले. लग्न? सध्या तरी मी त्याचा विचार केला नाही, पण गरज लागली तर तेही करायला मी मागे पुढे बघणार नाही. मृणाल काहीसा विचार करत म्हणाली. आता पुढे. कृष्णराव दातार मृणालवर खूपच खुश होते. मृणालचा कॉन्फिडन्स त्यांना आवडून गेला होता. राहणीमान आणि तिचा ॲटिट्यूडमुळे ती या घरची सून होऊ शकते असं त्यांना वाटून गेलं. अर्जुनला मिळालेल्या मोठ्या कॉन्ट्रॅक्टमुळे दीपा सोडून घरातील सगळेच खुश होते. अर्जुन आता सगळ्याच बिझनेसचा ताबा घेणार, आपला नवरा आणि त्याचा मुलगा त्याच्या हाताखाली नोकरासारखे काम करणार म्हणून ती चरफडत होती. एवढं कौतुक करू नका त्याचं. एक दिवस तुमच्या हातातून सगळं हिसकावून घेईल आणि आपल्याला घराबाहेर काढेल, दीपा आपल्या नवऱ्याला म्हणजे सुरेंद्रला म्हणाली. काही काय बोलते, सगळं काही होणार नाही. आणि अर्जुनच्या मेहनतीमुळेच आपल्या कंपनीला एवढं मोठं कॉन्ट्रॅक्ट मिळालं आहे. ही आपल्या सगळ्यांसाठीच अभिमानाची गोष्ट आहे. सुरेंद्र थोडे वैतागतच दीपाला म्हणाले. हो ना, ही गोष्ट जरा तुमच्या मुलालाही समजवा. अख्खा दिवस बाहेर कुठेतरी फिरत असतो, नाहीतर ती चित्र काढत असतो. भिकेचे डोळे नाही तर काय, दीपा चरफडत म्हणाली. तूच समजाव त्याला, मी तर हात टेकले त्याच्या पुढे. असं म्हणून वैतागत सुरेंद्र रूम बाहेर पडले. इकडे रुक्मिणीबाईंनी मोठं कॉन्ट्रॅक्ट मिळालं म्हणून खास नंदिनीला अर्जुनच्या आवडीचं जेवण बनवायला सांगितलं होतं. बिचारी नंदिनी रुक्मिणीबाईंनी हुकूम सोडला आणि ती जेवण बनवायला उभी राहिली. शारदा आणि दीपा तिच्या मदतीला होत्याच. नंदिनीला आपल्या घरची सून बनवण्यासाठी रुक्मिणीबाईचा हा प्रयत्न चालला होता. अर्जुन सोडून सगळेच जेवण्यासाठी जमा झाले. आज अर्णवही डायनिंग टेबलवर होता. हे बघून दीपालाही आनंद झाला. अरे वा, आज जेवणाचा एकदम झकास बेस दिसतोय, अर्णव खुश होत म्हणाला. हो, हे सगळं अर्जुनसाठी बनवलं आहे, कारण त्याने मोठं कॉन्ट्रॅक्ट मिळवलं आहे म्हणून, दीपा अर्णवला टोमणा मारत म्हणाली. अरे ब्रो, आणि मी काय वेगळे आहोत का? एकच तर आहोत. अरे पण ब्रो कुठे आहे? अर्णव म्हणाला. तो आपल्या रूममध्येच असेल. नंदिनी बाळा, जा त्याला बोलवून आण, रुक्मिणीबाई म्हणाल्या. आजी नको, मला त्यांची भीती वाटते, मी नाही जाणार, नंदिनी म्हणाली. नंदिनीच्या बोलण्यावर सगळ्यांनाच हसायला आलं. मी जातो, डोंट वरी, अर्णव म्हणाला आणि अर्जुनच्या रूमकडे गेला. अर्जुन नेहमीप्रमाणे आपला लॅपटॉप घेऊन बसला होता. मोठं कॉन्ट्रॅक्ट मिळाल्याने काम आणि जबाबदारीही वाढली होती, याची त्याला जाणीव होती. हे ब्रो, येऊ का आतमध्ये? अर्णव दरवाजात उभा राहून हसत म्हणाला. अरे तू कधीपासून परमिशन मागायला लागलास? ये, तुला त्याची काही गरज नाही, अर्जुन लॅपटॉपमध्ये बघतच म्हणाला. तुझी सगळी खाली जेवणासाठी वाट बघत आहेत. आज तुझ्यासाठी मस्त जेवणाचा बेत केला आहे. मला तर खूप भूक लागली आहे, तू पण लवकर चल, अर्णव त्याच्या बाजूला बसत म्हणाला. हो चल, मलाही आज भूक लागली आहे. आज मी खूप खुश आहे. एवढं मोठं प्रोजेक्ट माझं पहिलं अचिव्हमेंट आहे. या प्रोजेक्टनंतर आपल्या केडी ग्रुपचं नाव पूर्ण जगात फैलावणार हे नक्की, अर्जुन आपल्या ओठांचे कोपरे रुंदावत म्हणाला. ब्रो, तू हे प्रोजेक्ट करणार म्हटल्यावर ते बेस्टच असणार यात शंका नाही, अर्णव हसत म्हणाला. हो, पण उद्या
उद्यापासून तुलाही आपलं ऑफिस जॉईन करायचं आहे. अर्जुन अर्णवच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला. व्हॉट? तू मला या सगळ्यात अडकवू नको ब्रो. हम तो आजाद पंछी है, हमें उडना पसंद है. अर्णव उडण्याची ऍक्शन करत म्हणाला. तू नंतर उड. उद्यापासून तू माझ्याबरोबर ऑफिसमध्ये येत आहेस. चल आता लवकर, मला भूक लागली आहे. अर्जुन अर्णवच्या खांद्यावर हात टाकत त्याला खाली नेत म्हणाला. दोघेही खाली आले. अर्जुन आल्यानंतर सगळे जेवायला बसले. सगळं अर्जुनच्याच आवडीचं जेवण असलं तरी जेवणाची चव वेगळी होती हे त्याने लगेच ओळखलं. तो आपल्या आईशी बोलत नसला तरी त्याला त्याच्या आईच्या हाताची चव त्याला चांगलीच माहीत होती. कसं झालंय जेवण? अर्जुन, नंदिनीने बनवलं आहे. रुक्मिणीबाई खुश होत म्हणाला. नंदिनीचं नाव ऐकताच तो वैतागला. ठीक आहे, पण जेवणाला नेहमीची चव नाही, अर्जुन जेवता जेवता म्हणाला. अर्जुनच्या या बोलण्यावर नंदिनीने नाक मुरडलं तर शारदाच्या डोळ्यात आज पाणी तरळलं. त्याला आपल्या हाताची चव आवडते हे ऐकूनच त्याचं मन भरून आलं. उद्या सकाळी ठीक 9 वाजता तयार राहा. जेवण झाल्यावर अर्जुनने अर्णवच्या कानात सांगितलं आणि आपल्या रूममध्ये निघून गेला. अर्णव इथे बाकी कोणाचा ऐकला नसता, पण अर्जुनचा आदेश म्हणजे त्याला ऐकावाच लागणार होता. काय रे, काय झालं? असं का तोंड पाडून बसला आहेस? शारदाने प्रेमाने अर्णवला विचारलं. काकू, ब्रोने उद्यापासून ऑफिसमध्ये यायला सांगितलंय. तुला तर माहीत आहे ना, हे सगळं बंधनात राहणं मला आवडत नाही, पण ब्रोचा आदेश आहे, मी त्याला नाही बोलू शकत नाही, अर्णव शारदाला म्हणाला. अरे, ही तर चांगली गोष्ट आहे. त्याच्या हाताखाली राहून तुला फायदाच होईल. आणि राहिला तुझ्या आवडीचा प्रश्न, ते तू कधीही करू शकतोस, शारदा अर्णवला समजावत म्हणाली. काकू, एक विचारू? तो तुझ्याशी बोलत नाही याचं तुला वाईट वाटत नाही का? अर्णवने विचारलं. वाईट तर खूप वाटतं रे, पण काय करू? साधं तो आमच्याकडे बघतही नाही. कदाचित आमच्या साधेपणाची त्याला लाज वाटत असावी. पण असो, कधी ना कधी त्याला आई वडिलांची किंमत कळेल, तेव्हा तो स्वतःहून आमच्याकडे येईल. हे बोलताना शारदाच्या डोळ्यात पाणी जमा झालं होतं. त्याला कळेल तेव्हा कळेल, तोपर्यंत मी आहे ना तुझा मुलगा, तू टेन्शन नको घेऊ, अर्णव शारदाला बिलगत म्हणाला. तू तर माझा सगळ्यात लाडका मुलगा आहेस, शारदा अर्णवचे गाल ओढत म्हणाले. बरं, जा आता झोप. उद्या तुला ऑफिसला जायचं आहे ना, लवकर उठावं लागेल, शारदा हसत म्हणाली. दुसऱ्या दिवशी अर्णव सकाळी लवकरच अर्जुनच्या आधी तयार होऊन खाली आला. त्याला असं तयार होऊन आलेलं बघून शारदा सोडून सगळेच त्याच्याकडे आश्चर्याने बघत होते. अर्णवला असं बघून तर दीपाला कोण आनंद झाला होता. आपला मुलगा सुधारला म्हणून ती खूप खुश होत होती. थोड्याच वेळात अर्जुनही तयार होऊन खाली आला. अर्णवला आपल्या आधी तयार होऊन आलेला बघून तो गालातच हसला. ब्रो, तू 2 मिनिटं लेट आहेस, अर्णव हसत म्हणाला. मी 2 मिनिटं लेट नाही, तू 2 मिनिटं लवकर आला आहेस, अर्जुन म्हणाला आणि पुढे चालू लागला. अनोखीचा पाय आजही थोडाफार दुखतच होता, तरीही तिला ऑफिसला जाणं भागच होतं. ती नेहमीप्रमाणे तयार होऊन ऑफिसला निघाली. आज रचना येणार होती म्हणून तिला थोडं बरं वाटत होतं. अनोखी कशीबशी बस स्टॉपवर पोहोचली. तिथे तिने बघितलं तर एक मुलगा रचनाशी जोरजोरात भांडत होता. अनोखी त्या मुलाला ओळखत तर नव्हती. रचना, अगं काय झालं? कोण आहे हा मुलगा? अनोखीने पुढे जाऊन विचारलं. अनु, थांब, तू मध्ये पडू नको, रचना अनोखीला म्हणाली आणि परत त्या मुलाकडे वळली. तुला मी सांगितलं ना, मला तुझ्याशी काही घेणं देणं नाही, मग का तू माझ्या मागे मागे फिरतोस? मला माहित आहे तू माझा पाठलाग करतोस. तू आता जर हे नाही थांबवलं तर मी तुझी पोलीस कंप्लेंट करीन, रचना रागारागाने त्या मुलाला बोलत होती. जा, कोणाला कंप्लेंट करायची ती कर, मी नाही घाबरत, समजलं?
तू माझी आहेस, मी तुला दुसऱ्या कोणाची होऊ देणारच नाही. तो मुलगा रचनाचा हात पकडत म्हणाला. त्या मुलाने जबरदस्तीने रचनाचा हात पकडला म्हणून अनोखीला राग आला आणि तिने त्या मुलाच्या कानाखाली मारली. त्या मुलाने रागाने अनोखीकडे बघितलं आणि रचनाचा हात सोडून तो अनोखीला मारला. एवढ्यात त्याचा कोणीतरी हात पकडला. तो तोच मुलगा होता ज्याने काल अनोखीची मदत केली होती. तो मुलगा जरा अंगाने धडधाकट असल्याने रचनाबरोबर वाद घालणारा तो मुलगा थोडा घाबरल्यासारखा वाटला. त्या मुलाने आपला हात खाली केला. तुम्हा दोघींना मी बघून घेईन. मला मारल्याचा बदला मी नक्कीच घेईन, तो मुलगा परत फिरत म्हणाला. ए, धमकी कोणाला देतो? नंतर काय बदला घेणार? तू आत्ताच बोल ना माझ्यासमोर, काय बोलायचं आहे तुला ते, तो मुलगा म्हणाला. ए, तू मध्ये पडू नको, तुला पण बघून घेईन मी. एवढं बोलून तो भांडणारा मुलगा तिथून निघून गेला. थँक्यू, तुम्ही आमची नेहमीच मदत करता, अनोखी त्याचे आभार मानत म्हणाली. ते तर माझं कर्तव्यच आहे. कोणी अडचणीत असेल तर त्याला मदत केलीच पाहिजे ना, तो मुलगा म्हणाला. कोण होता तो मुलगा आणि तुम्हाला रोजच त्रास देतो का? तो मुलगा रचनाकडे बघत म्हणाला. हो, तो माझ्या लांबच्या आत्याचा मुलगा आहे. आमच्या बाजूलाच राहतो. आमच्या घरच्यांना वाटतं आमचं लग्न व्हावं, पण मला तो जराही आवडत नाही. त्याला सगळीच व्यसनं आहेत आणि तुम्ही बघितलं ना, गुंडगिरीही करतो, रचना रडत म्हणाली. रच्चू, तू मला काहीच सांगितले नाही याच्याबद्दल. सगळा त्रास एकटीच सहन करत राहिलीस, अनोखी थोडं नाराज होत म्हणाली. नाही ग, तुला तुझे त्रास कमी आहेत का, म्हणून मी तुला नाही सांगितलं, रचना म्हणाली. तेवढ्यात त्यांची बस आली आणि ते तिघे बसमध्ये चढले. सॉरी, तुम्ही एवढी आमची मदत केली, पण आम्ही तुमचं नाव, साधं नावही विचारलं नाही, अनोखी त्या मुलाला म्हणाली. माझं नाव प्रसाद जाधव, तो मुलगा म्हणाला. अच्छा, मी अनोखी आणि ही रचना, अनोखी दोघींची ओळख करून देत म्हणाली. तिघांचाही स्टॉप आल्यावर तिघेही खाली उतरले. प्रसाद त्या दोघींना बाय बोलून निघून गेला आणि रचना आणि अनोखी आपल्या डिपार्टमेंटकडे वळल्या. अर्जुन आणि अर्णवही ऑफिसमध्ये पोहोचले. अर्जुनने आज सगळ्या स्टाफची मीटिंग बोलवली होती. प्रत्येक डिपार्टमेंटमधून ते जे 4 जण निवडले होते त्यांच्या व्यतिरिक्त त्याला अजून काही स्टाफची गरज लागणार होती आणि ते सगळे अर्णवच्या हाताखाली काम करणार होते. माझ्या कथेचा हा भाग तुम्हाला आवडला असल्यास आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. ही कथा तुम्हाला कशी वाटली ते नक्की कमेंटमध्ये सांगा. कथेचा पुढचा भाग ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. कथेचे भाग आठवड्याच्या दर सोमवार, गुरुवार आणि शनिवार या दिवशी येतील. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.